नमस्कार मंडळी, स्वागत आहे केएन मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या 5 अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांना, ज्याचे केवळ दर्शन घेतल्यानेच मनाला शांती मिळते आणि श्रद्धा अधिक रूढ होती। तयार आहात ना? चला मग सुरू करूया ही आध्यात्मिक यात्रा। नंबर 1 वर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक। सर्वप्रथम आपण जाऊया नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात। हे मंदिर भगवान शंकराचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे। येथील विशेषता म्हणजे येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र स्वरूप असलेले लिंग आहे। गोदावरी नदीचा येथे उगम झाला। श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक गर्दी करतात। नंबर 2 वर आहे सिद्धिविनायक मंदिर, मुंबई। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणपती भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे। या गणेश मूर्तीचा उजवा सोंड आणि मोठे कान विशेष लक्ष वेधून घेतात। फिल्म स्टार पासून राजकारणी व्यक्तीपर्यंत सगळेच येथे न चुकता दर्शनासाठी येतात। प्रत्येक मंगळवारी येथे हजारो भाविकांची गर्दी असते। नंबर 3 वर आहे तुळजाभवानी मंदिर, धाराशिव। तुळजापूर येथील भवानी मातेचे हे मंदिर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे। ही देवी तुळजाभवानी म्हणून ओळखली जाते आणि तिची मूर्ती अतिशय तेजस्वी आहे। नवरात्रीमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरतात आणि त्यावधी भक्त येतात। नंबर 4 वर आहे ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर जवळील पन्हाळा डोंगरावर वसलेले ज्योतिबा मंदिर हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे। ज्योतिबा हे खंडोबा, विष्णू आणि ब्रह्मा यांचे मिश्र रूप मानले जाते। चैत्र पौर्णिमेस येथील लाखो भाविक गुलाल उधळत दर्शन घेतात आणि सगळं वातावरण गुलालाने लाल बुंद। नंबर 5 वर आहे श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर। आता आपण येत आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात। हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जात। महालक्ष्मी देवीला अंबाबाई म्हणूनही ओळखलं जातं। अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 5 प्रमुख आणि पवित्र मंदिराची सुंदर। मला सर्वात जास्त आवडलेले मंदिर कोणते? कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा एका नव्या यात्रेसह। जय महाराष्ट्र, जय भवानी।